नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेकरिता जे 102 पदाची पीसीएस कंपनी मार्फत जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, ज्याची परीक्षा पार पडलेली होती, त्याचा गुणोत्तर यादी प्रसिद्ध झालेली आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये अंतिम निवड यादी जाहीर होणार आहे आणि त्यामधील जे 102 पदाकरिता ज्या महिलांचं सिलेक्शन होणार आहे, परत जे वेटिंग लिस्ट लागणार आहे का, प्रतीक्षा यादी बोलतोय आपण त्याला, त्या संदर्भात आणि जे तुमच्याकरिता जे कागदपत्रे आहेत, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता कोणती कागदपत्र सोबत न्यावी लागणार आहेत, किती बंच तयार करावं लागणार आहे, सेल्फ अटेस्टेड करावं, कोणकोणते आहेत त्याची लिस्ट, त्याच्यापेक्षा दुसरी पण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे। तर ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायची आहे। आता वेळ नाहीये तुमच्याकडे, तर सगळं या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे, आपण चर्चा करणार आहोत सर्व काही। तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। यामध्ये जे सांगितलेले आहेत तेवढेच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत, कोणतीही परीक्षा असो। ओके, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच शेअर करायचं आहे। आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अंतर्गत भरतीकरिता 272 पदाची जाहिरात निघालेली आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। तसेच 128 पदाची परत एकदा ज्यांना कमी मार्क आलेले आहेत 102 मध्ये, त्यांच्याकरिता 128 पदाची पण जाहिरात येणाऱ्या कालावधीमध्ये 1 ते 2 महिन्यामध्ये येणार आहे। तर आपण प्रिपरेशन चालू ठेवायची आहे। याकरिता रेग्युलर बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत। अंतर्गत आणि सरळ सेवा, ग्रामीण आणि नागरी दोन्ही भागाकरिता आयसीडीएस कायदे पोषण अभियानासहित ही बॅच स्टार्ट आहे। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, त्यासोबत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत। तर याकरिता आपल्याला 83 29 588 625 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। ओके, आता आपण डॉक्युमेंट लिस्ट बघणार आहोत, निकाल कधी लागणार आहे या संदर्भात सर्व काही डिस्कस या व्हिडिओमध्ये केले जाणार आहे। अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा जी 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती, त्याचा एकूण जागा होत्या 102 वेगवेगळ्या कॅटेगरी करिता, ते आपण बघितलेलं आहे। गुणोत्तर यादी जाहीर झालेली आहे, गुणोत्तर यादी जाहीर झालेली आहे आणि अंतिम निकाल तुमचा येणाऱ्या 15 दिवसांमध्ये जाहीर होणार आहे। ओके, प्रतीक्षा यादी पण लागणार आहे किंवा नाही या संदर्भात पण माहिती तुम्हाला मी देणार आहे। पुढचा आहे महत्वाची कागदपत्रे तुम्हाला कोणती जवळ ठेवायची आहेत। 3 बंच मध्ये, किती बंच मध्ये, 1 ओरिजिनल आणि 2 झेरॉक्स काढून ठेवायचे आहेत। शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या, हे महत्वाचं आहे। एकही डॉक्युमेंट तुमचं या ठिकाणचं चुकलं, घरी विसरलं तर तुम्हाला बाहेर काढण्यात येईल। अंतिम निवड यादीमध्ये जरी तुमचं सिलेक्शन झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधनं तुम्हाला बाद करण्यात येईल। त्यामुळे मी जे सांगतोय ते तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात घ्या, शेवटपर्यंत बघा। एवढं जे पोटतिडकीने मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या भल्याकरिता आहे, कारण त्या सगळ्या काही आपल्या ज्या भगिनी आहेत, ताई आहेत, त्यांचं सिलेक्शन चांगले मार्क आलेले आहेत। त्यामध्ये फर्स्ट आहे 10वी आणि 12वी, जे दोन्ही किती प्रमाणपत्र असणार आहे, 4। एक परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मिळते ते, आणि बोर्ड सर्टिफिकेट मिळते। एक उभ्या ह्याच्यामध्ये असते नाही का, आडवं। ओके, 10वीचे 2 आणि 12वीचे 2 प्रमाणपत्र तुमच्याकडे आहेत किंवा नाही, आज रात्री तुम्हाला चेक करून ठेवायचं आहे, आपल्या फाईल मध्ये टाकून ठेवलेत का, आणि ह्याच्या झेरॉक्स पण काढायच्या। सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःच्या सहीनिशी हे सेल्फ अटेस्टेड करून ठेवायचे आहे, साक्षांकित त्याला असं म्हणतात। त्यानंतर तुम्ही पदवी उत्तीर्ण झाला आहात, तुमचं ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र, डिग्री सर्टिफिकेट ज्याला बोलतो आपण, वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये तुम्ही पदवी संपादन केलेली आहे, त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का, व्यवस्थित लॅमिनेशन करून ठेवलेलं आहे, ते एक प्रमाणपत्र जे लागणार आहे, ओरिजिनल आणि काय 2 झेरॉक्स। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, तुमचं जातीचं प्रमाणपत्र, ओपन वाल्यांसाठी नाहीये, फक्त कास्ट मध्ये असतील। त्यानंतर नॉन क्रिमिनल, तुम्ही जे फॉर्म भरला होता, ज्या आर्थिक वर्षामध्ये, मागच्या वर्षीचं किंवा चालू आर्थिक वर्षातलं लागेल, एनसीएल बोलतो आपण। ओके, नॉन क्रिमिलियर 4, एकूण 10च आहे, मागचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। त्यानंतर पुढचा आहे डोमासाईल, आदिवासी प्रमाणपत्र, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात आणि नॅशनॅलिटी तुम्ही भारताचे नागरिक आहात, एकत्रच येतं। परत विचारतील 2-2 आहेत का, एकच सर्टिफिकेट आहे, डोमासाईल आणि नॅशनॅलिटी। त्यानंतर आहे गॅजेट, तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या नावामध्ये जर बदल झाला असेल तर गॅजेट मध्ये तुमचं नाव नोंद असणे गरजेचं आहे, किंवा मॅरेज सर्टिफिकेट, विवाहाचे प्रमाणपत्र,
सरळ सेवा भरतीकरिता. त्यानंतर तुमचं आयडेंटिटी कार्ड पैकी आधार कार्डला चालेल, वोटिंग कार्ड चालेल, मतदानाचं कार्ड किंवा लायसन, 2 व्हीलर 4 व्हीलरचं लायसन असेल तुमच्याकडे त्यापैकी कोणतेही चालेल, परंतु बेस्ट आधार कार्ड जवळ ठेवायचं आहे. त्यानंतर आहे फॉर्म भरल्याचा प्रिंट. मी परत कितीतरी 4 महिन्यापूर्वी तुम्हाला जाहिरात आल्यानंतर सांगितलं होतं, फॉर्म भरला त्याची प्रिंट तुमच्याकडे जतन करून ठेवा, सेव्ह करून ठेवा, त्याची झेरॉक्स काढून ठेवा. आणि सर्वात महत्वाचं आहे प्रवेश पत्र, ज्याला आपण ऍडमिट कार्ड बोलतो, हे पण सोबत न्यायचं आहे. ऍडमिट कार्ड ओके. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागणार म्हणजे लागणारच आहे. आणि सर्वात महत्वाचे तुमचे पासपोर्ट फोटो 2, पासपोर्ट साईज फोटो लहान, तुम्ही जे चिपकवले, जे स्कॅन केले होते, जे अपलोड केले होते ते पासपोर्ट फोटो 2 अजून लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. ओके, याचा स्क्रीनशॉट काढा पटकन. आणि सर्वात महत्वाचं आता बघा, प्रतीक्षा यादी, ज्या महिला काठावर आहेत, ओके, अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्येक कॅटेगरी वाईज प्रतीक्षा यादी, वेटिंग लिस्ट जाहीर होणार आहे. तसं आपण निवेदन पण सादर करणार आहोत. ओके, त्यानंतर बघा आता 272 पदाची अंतर्गतची जाहिरात आलेली आहे. 128 तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरळ सेवेची पण जाहिरात लवकर येणार आहे. याची प्रोसिजर कंप्लीट. ह्या महिला जॉईन झाल्या की तुमची जाहिरात येणार आहे. ओके, बिंदू नामावली तयार आहे, जागेला परमिशन मिळाले. डॉक्टर कैलास पगारे सर आहेत, आयसीडीएस आयुक्तालय मध्ये आयुक्त, त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. त्यांनी पण जाहिराती संदर्भात सकारात्मक आहे. तर अंतर्गत करिता सध्या 6 महिन्याची बॅच आहे. 6 महिन्यामध्ये तुमची बॅच कंप्लीट होणार आहे. मेंटरशिपची यामध्ये पर्सनल गायडन्स, टॉपिक वाईज टेस्ट असणार आहे. त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड, तुमचे व्हिडिओ अनालिसिस केलं जाणार आहे, घेतलं जाणार आहे. तुमचे वीक सब्जेक्ट आहेत ते स्ट्रॉंग करून दिले जाणार आहे. 100% गॅरंटी घेतली जाणार आहे या ठिकाणी यशाची, तुमच्या हमी. ओके, यशाची हमी घेतली जाणार आहे. दररोज करावयाच्या अभ्यासाचं वेळापत्रक पण तुम्हाला दिलं जाणार आहे. सरळ सेवेची पण बॅच आहे आणि अंतर्गतची पण बॅच आहे. मेंटरशिप बॅच आहे. नोट्स आहेत आपल्याकडे. तर नोट्स करिता पण तुम्हाला संपर्क करण्याकरिता 8329 588 625 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल करू शकता. तुम्हाला सविस्तररित्या माहिती पूर्ण दिली जाणार आहे. तुम्हाला महत्वाची सर्व परीक्षेकरिता एवढे डॉक्युमेंट, म्हणजे अंतर्गत असो, सरळ सेवा असो, एवढे डॉक्युमेंट लागतात. ठीक आहे, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला अभिप्राय कळवायचा आहे, लाईक करायचा आहे व्हिडिओला, तसेच शेअर करायचं आपल्या मैत्रिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. तसे जर आपण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू सर्वांचे. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओ मध्ये. आज जो निकाल लागलेला आहे त्यांचं पण डबल अकॅडमी तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओके, आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे अकॅडमीशी. आपला गुणवंतांचा, यशवंतांचा सत्कार 102 पदामध्ये ज्यांचं चांगले मार्क आलेले आहेत, ज्या संलग्न होत्या अकॅडमीशी, कोणत्याही माध्यमातून, टेस्टच्या असतील किंवा ईबुक स्वरूपाच्या किंवा प्रिंटेड नोट्स असतील, क्लासच्या माध्यमातून ज्या महिला अकॅडमीशी संलग्न आहेत, संबंधित आहेत, त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करायचा आहे. थँक्यू सर्वांचे.